जय रोनाल्डो. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती म्हणजे गोवन मुंबईकर. असा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आज आहे बाप्पाबाईचा संकष्टी चतुर्थी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोनाल्डो भाऊचा बड्डे आज, म्हणजे आज आहे रोनाल्डो जयंती. जय रोनाल्डो. ओ या लेट्स गो. तर चला करूया आज राडाची सुरुवात. सो फॉर चेंज आज आपण आपल्या फिनिक्स बरोबर नाही जात आहोत. फिनिक्सला थोडा आराम द्यायचा आहे. आज आपल्याला जायचं आपल्या स्काय बरोबर. आईच्या गावात आहे ट्रॅफिकची भाग निघाला आहे की कॉलनीच्या रस्त्यावरती लगेच पहिला कोणती मुलीचं पण दर्शन होत नाही की सर्वात पहिले ट्रॅफिकचं दर्शन होतं मुंबईत. ट्रॅफिक भाई कधी कमी होणारी नाहीये. पेट्रोलची गर्दी कधी कमी होणार नाही. आयुष्यामध्ये काही कमी होणारच नाही. माझे दुःख पण कमी होणार नाही आयुष्यामध्ये. कमी होतात ते फक्त पैसे कमी होतात माझ्या आयुष्यामधले. आज आहे गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी. सो आपण देवळात जाऊया, बाप्पाच्या देवळात जाऊया आणि गुरुवार आहे सो स्वामींच्या मठातही जाऊया. सो बेसिकली मला लोक असं बोलतात की मंगळवारी बाप्पांचा दिवस असो बाप्पांच्या देवळात जायला पाहिजे, गुरुवारी स्वामींचा दिवस आहे स्वामींच्या मठात जायला पाहिजे, शनिवारी हनुमानचा दिवस असतो हनुमानच्या देवळात जायला पाहिजे. मला असं काय वाटत नाही. मला स्पेशली मी तुम्हाला सांगू का, मला जेव्हाही स्ट्रेस असतो, मला डोकं काय चालत नाही किंवा खूप एकदम राग येतो, एकदम चिडचिड होते माझी, मी स्वामींच्या मठात जाऊन बसतो आणि मला एवढं बरं वाटतं ना, एकदम रिलॅक्सेशन. माझं सगळं स्ट्रेस टेन्शन सगळं कमी होतं. मला काही दिवस काय लागत नाही, गुरुवार बिरुवार काही लागत नाही. मला जेव्हा इच्छा झाली, मला जेव्हा मन झालं, मला जेव्हा असं वाटतं की आता कुठे जाऊन शांत बसून मला माझं स्ट्रेस कमी करायचं, मी स्वामींच्या मठात जाऊन बसतो. मग तो कोणताही मठ असो, विलेपार्ल्याचा असो, गोरेगावचा असो, सांताक्रूजचा असो, कुठं असो, मठामध्ये जाऊन चुपचाप बसायचं. अरे लोड होश में आओ भैया.